विद्यार्थी मित्रांनो, आता आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर बघा, आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. एक क्रांतिकारी व कर्तृत्वसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचा लौकिक आहे. बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होते. तर बघा, तर या महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. तर बघा, तर त्यांचं मूळ गाव हे होतं कटगुण जिल्हा सातारा. तर मूळ आडनाव होतं गोरे. तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले हे क्षत्रिय माळी समाजातील होते. महात्मा ज्योतिबा फुल्यांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोरे आडनाव मागे पडून फुले बनले. तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आजोबाचं नाव शेटीबा, वडिलांचे नाव गोविंदराव आणि मातेचे नाव चिमणाबाई. दुर्दैवाने महात्मा ज्योतिबा फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. तर बघा, तर महात्मा फुले यांचं महिला उद्धाराचे कार्य आपण पाहणार आहोत. तर बघा, त्यामध्ये स्त्री शिक्षण आहे, विधवा पुनर्विवाह आहे, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना आहे. तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी पण खूप सारे प्रयत्न केलेले आहेत, कार्य केलेले आहेत. त्यांचे शिक्षणविषयक विचार आपण पाहणार आहोत, राजकीय विचार पाहणार आहोत. तर बघा, शिक्षणाविषयक कार्य पाहूया. तर बघा, स्त्री शिक्षणाबद्दल आपण पाहूया. पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले. हे महत्वाचं आहे, IMP आहे मित्रांनो, क्वेश्चन आहे. तर बघा, पहिली महात्मा फुले यांनी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तर बघा, हा क्वेश्चन आहे मित्रांनो, बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये. दुसरी शाळा चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये बुधवार पेठेतच 3 जुलै 1851 रोजी सुरू करण्यात आली. आणि तिसरी शाळा 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, पहिली शाळा 1848, दुसरी शाळा 1851 आणि तिसरी शाळा 1851. तर बघा, आणि 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत मुलींची शाळा सुरू करण्यात आलेली आहे. आणि 1852लाच अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली आहे. तर बघा, अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा नाना पेठेत 1851 साली सुरू करण्यात आलेली होती, ती बंद पडली. त्यामुळे 1852 साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू करण्यात आलेली होती. तर बघा, 16 नोव्हेंबर 1852 रोजी पाहूया काय झालं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता. तर बघा, 1853 मध्ये काय झालं बघा, पुण्यात महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी ही संस्था स्थापन केली होती त्यांनी. तर बघा, 1858 मध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा त्यांनी सुरू केली होती. तर बघा, 1873 मध्ये यापूर्वी 1863 मध्ये बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली 1863 मध्ये. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये त्यांनी केलेली होती. तर बघा, चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विद्वांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करण्यात आलेलं होतं. तर बघा, महात्मा ज्योतिबा फुलेंना अपत्य नव्हतं. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते. तर हा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, 1964 मध्ये काय झालं बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना पाहूया.
24 सप्टेंबर 1873ला. तर बघा 1873ला यापूर्वी बघा 1873ला महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर त्याच्यानंतर 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली होती. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ही डेट तुम्हाला पाठच असणं आवश्यक आहे आणि ते पुण्यामध्ये स्थापना केली होती. तर बघा, तर सत्यशोधक समाजाच्या याबद्दल सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या तत्वाबद्दल विवेचन केलेले आहे. तर बघा, हे दोन ग्रंथ आहेत, सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी, हे महात्मा फुले यांचेच ग्रंथ आहेत आणि त्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या तत्वाबद्दल त्यामध्ये त्यांनी विवेचन केलेलं आहे. तर बघा, सत्यशोधक समाजाचं पाहूया आपण. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. यावर क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे मित्रांनो. तर बघा, आणि 1873 मध्येच, डिसेंबर 1873 मध्येच सीताराम आल्हाट व राधाबाई निंबकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला होता. हे महत्वाचं आहे मित्रांनो. सीताराम आल्हाट व राधाबाई निंबकर. तर बघा, सत्यशोधक समाजाच्या मुंबईचे शाखेचे अध्यक्ष, तर बघा मुंबई, आता ही पुण्यामध्ये होती, तर मुंबईमध्ये एक शाखा झाली, तर त्या शाखेचे अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे. यावरती क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. तर बघा, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायणराव कडलक. तर बघा, पुढे पाहूया मित्रांनो. 1877ला, तर 1877च्या दुष्काळात, त्यावेळेस दुष्काळ पडला होता, धनकोडी येथे, पुण्यामध्येच आहे, दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली होती. व्हिक्टोरिया बालकाश्रमाची दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो. तर बघा, 1876-77 मध्ये च्या दुष्काळात, 1876-77 दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतपोडीचे बंड यशस्वी केले होते. खतपोडीचे, तर बघा, त्यांचा एक शेतकऱ्यांचा आसुडा हा एक ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ते बघा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर बघा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडणारे महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते. तर हे महत्वाचं आहे, लक्षात असू द्या मित्रांनो. तर बघा, आता आपण 1882 मध्ये बघू काय झालं आहे ते. तर 1882 मध्ये, तर 1882 मध्ये हंटर कमिशन आलं होतं. तर त्या शिक्षणाविषयक कमिशन होतं ते हंटर कमिशन. तर त्या हंटर कमिशन समोर साक्ष देताना तर महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती, पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती. तर बघा, पुन्हा अजून त्याचा संदर्भ येणार आहे, हंटर कमिशन समोर कोणी कोणी साक्ष दिली होती. तर बघूया. तर या साक्ष्यामध्ये त्यांनी काय काय म्हटलं होतं बघा. प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत. 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले जावे. तर बघा, आता 14 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व 6 ते 14 वर्ष वयोगट आहे. तर त्यांनी जे हंटर कमिशन होतं, त्या हंटर कमिशन समोर जी साक्ष दिली होती, तर ते साक्ष देताना त्यांनी पुढील विचार मांडले होते. तर त्यामध्ये 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले जावे असं त्यांनी म्हटलं होतं. तर बघा, तर महात्मा फुले यांचे काही राजकीय विचार आपण पाहणार आहोत. तर बघा, महात्मा फुले यांच्यावर प्रभाव बघा कोणाचा होता. राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथांचा विशेष प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेवर होता आणि ते ग्रंथ होते थॉमस पेन यांचे. तर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथाचा विशेष त्यांच्यावर प्रभाव होता. तर बघा, आणि शालेय जीवनात असताना महात्मा ज्योतिबा फुलेवरती छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचाही प्रभाव पडलेला होता. तर बघा,
1776 ते 1882 या काळामध्ये ते नगरसेवक होते. पुणे नगरपालिकेचे सदस्य होते मित्रांनो ते. तर बघा, याच्यापूर्वी 1875 साली न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत न्यायमूर्ती रानडे पण होते. यावरती क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. तर बघा, प्रथमतः आता शिवजयंती पण सुरू करण्यात आली होती. शिवजयंतीची सुरुवात बघा 1870 मध्ये पहिल्यांदा पुणे येथे शिवजयंती साजरी केली. पण त्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1895 पासून शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. तर बघा, असा क्वेश्चन येतो, तर 1893 आणि 1895 हे दोन डेट लक्षात असू द्या. 1893 रोजी गणपती उत्सव साजरी करण्यात आला आणि 1895 2 वर्षाच्या नंतर 1895 पासनं शिवजयंती उत्सवास प्रारंभ केला गेला होता. तर बघा, 1877ला दीनबंधू हे वृत्तपत्र ज्योतिबांच्या महात्मा ज्योतिबांच्या आशीर्वादाने चालू झाले होते आणि त्यांचे संपादक होते कृष्णराव भालेकर. तर यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, कृष्णराव भालेकर यांच्यावरती. तर 1888 ला बघा, मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली होती. तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही लोकांनी उद्गार काढले होते किंवा त्यांना असं संबोधले होते. तर बघा, डॉक्टर धनंजय कीर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे संबोधले आहे. तर बघा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. यावरती क्वेश्चन आलेला आहे. बुकर टी वॉशिंग्टन यांनाही असंही संबोधलं जातं. यावरती पण क्वेश्चन आहे. तर बुकर टी वॉशिंग्टन, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन यांना महात्मा फुले यांना कोणी म्हटलं जातं, तर बडोदापती सयाजीराव गायकवाड यांनी बुकर टी वॉशिंग्टन असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर द शूद्राज म्हणजे शूद्र कोण होते हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, आता आपण महात्मा फुले यांचे ग्रंथ साहित्य पाहूया. तर बघा, एक नाटक आहे त्यांचं तृतीय रत्न. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. पोवाडे आहेत 2, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा आणि विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी यांचा पोवाडा, हे असे 2 आहेत. तर बघा, एक ग्रंथ आहे ब्राह्मणांचे कसब. तर आपण पुढे पाहूया काय काय आहे ते. गुलामगिरी हा त्यांचा आहे, शेतकऱ्यांचा असूड आहे, इशारा आहे, सत्सार आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे. तर बघा, असे ग्रंथ त्यांचे आहेत. तर बघा, अस्पृश्यांची कैफियत, खतपोडीचे बंड, सत्यशोधक समाज हे ग्रंथ देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेला आहे आणि त्यांनी अखंड पण रचलेले आहेत. हे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे चालूया. तर बघा, इथे काय काय दिलेलं आहे त्यांच्याविषयी तुम्ही राईट डाऊन करून घ्या आणि फक्त लिसनिंग किंवा राईट डाऊन पण करू शकता. यांच्या संदर्भात मी काय काय सांगितलं आहे ते सर्व एक्झाम्सला जवळपास आलेलं आहे. तरी बघा, हे आपण घेतलेलंच आहे पुढे. तर बघा, पहिली शाळा, इथे बघा पहिली शाळा आपण घेतलेला आहे. त्यांनी विधवा पुनर्वस चालना दिली असं बघितलेलं आहे. बालहत्या प्रतिबंधाची स्थापना त्यांनी केलेली आहे, आपण पाहिलेलं आहे. तर बघा, त्यांचं सामाजिक कार्यामध्ये पण केशवपणाची चाल बंद म्हणजे चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी नाव्यांचा संप घडवून आणला. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, आपण पाहिलेला आहे. पुढे पहा, 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर हे आपण पाहिलेलं आहे आत्ताच. तर बघा, आता इथे बघा, बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध त्यांनी लिहिलेले आहेत. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. हे पाठच पाहिजे, ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, सत्सार. तर बघा,
इथे आहे बघा, काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा म्हणजे यशवंत हा त्यांनी दत्तक घेतलेला होता. आपण ऑलरेडी वरती डिस्कस केलेला आहे. पुढे पहा, 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या म्हणजे धनकवडी येथे चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांना शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. हे बघा, हंटर कमिशन पुढे त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे 12 वर्षाखालील, हे आपण त्यांनी तसे विचार त्यांनी मांडलेले होते. तर बघा, महात्मा ही त्यांना पदवी बहाल केली होती लोकांनी. तर बघा, जनतेने क्वेश्चन आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तर बघा मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीचे आपण कार्य पाहिलेलं आहे. तर एक छोटीशी उजळणी पाहूया. तर बघा, या संदर्भात काय लक्षात ठेवलं पाहिजे एक्झाम ओरिएंटेड. तर 1848 मध्ये पहिली शाळा भिड्यांच्या वाड्यामध्ये बुधवारपेठेमध्ये सुरू करण्यात आलेली होती. 3 जुलै 1851ला दुसरी चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये स्थापना केली आणि 17 सप्टेंबर 1851 रोजी तिसरी रास्तापेठेत सुरू केलेली होती. तर बघा, 1851लाच अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली नानापेठेत सुरू केली होती, पण ती बंद पडली. 1852 साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळपेठेत ही दुसरी सुरू केली आणि तिसरी 1858ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू करण्यात आली होती. तर बघा, 15 मार्च 1852ला वेताळपेठेत मुलींची शाळा सुरू केली. तर बघा, 1863ला तुम्हाला काय लक्षात ठेवलं पाहिजे, 1863ला एक लक्षात ठेवा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुलेंनी. 1863 हा क्वेश्चन आहे. 1864 विधवा पुनर्विवाह. तर बघा, विधवा पुनर्विवाह संबंधी काय आहे. तर बघा, 1864ला पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुलेंनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला होता. विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. हा क्वेश्चन आहे मित्रांनो. 1865ला विधवांच्या केशोपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव डमडेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला होता. तर यावरती क्वेश्चन आहे 1865ला, लक्षात होते. तर 1868ला बघा, तर 1868ला काय बघा, तर त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. 1873ला बघा, त्यांनी महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. 1873ला 24 सप्टेंबर 1873लाच सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर बघा, पुण्यामध्ये. 1875ला स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यामध्ये असताना त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि त्यांच्यासोबत होते न्यायमूर्ती रानडे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, ते 1786 ते 82 मध्ये नगरसेवक होते पुण्यामध्ये, नगरपालिकेचे नगरसेवक होते. तर बघा, 1877ला दीनबंधू हे कोणाचं होतं. तर बघा, 1873ला दीनबंधू हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आशीर्वादाने चालू केलं होतं. त्याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. तर बघा, 1877ला बालकाश्रमाची धनकवडी येथे दुष्काळ पडला होता त्यावेळेस 1876-77 मध्ये. तर त्यावेळेस बालकाश्रमाची स्थापना तिथे केली होती. पुन्हा 1882चं हंटर कमिशनसमोर त्यांनी साक्ष दिलं होतं, हे लक्षात ठेवा. 1888ला त्यांना महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीचे आणि त्यांचे ग्रंथ हे ब्राह्मणांची कसब असेल, गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, इशारा असेल, सत्सार असेल, यावरती हमखास क्वेश्चन आहे. तृतीय रत्न त्यांचं नाटक असेल, सार्वजनिक सत्यधर्म हे आहे, यावरती त्यांचं क्वेश्चन आहे. तर बघा, आणि बुकर टी वॉशिंग्टन, सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर, डॉक्टर धनंजय कीर यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, आणि हू वेअर शुद्राज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केलेला आहे. यावरती क्वेश्चन आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने, आणि राईट्स ऑफ पॅन आणि कॉमन सेन्स या ग्रंथांचा म्हणजे थॉमस पेन यांचा विशेष प्रभाव होता. तर अशा प्रकारचे रिव्हिजन हे आपण केलेले आहे. हीच शेवटची रिव्हिजन जरी लक्षात ठेवली तरी तुमचा मार्क जाणार नाही. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.